पंतप्रधान मोदींच्या रडगाण्याकडे देश आता गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका सामनानं केली आहे। पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल बिहार निवडणूक प्रचारात अनुद्गार काढण्यात आले आणि त्यावरून एनडीए आक्रमक झालाय। त्यावर सामनानं अग्रलेख लिहिलाय। गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी भारतीय महिला, संस्कृती आणि परंपरांचा अपमान जेवढा केला तेवढा कोणीही केला नसेल असं सामनात म्हटलंय। मुंबई भारत कंटेनर टर्मिनलचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणाऱ्या या बंदरातून वर्षाकाठी 48 लाख कंटेनर मालाची हाताळणी केली जाणार आहे। खासगी गुंतवणुकीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं उद्घाटनही 2019 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। बंदराचं वैशिष्ट्य म्हणजे 100% अक्षय ऊर्जेवर चालणारं हे टर्मिनल आहे। बंदराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान 13 सप्टेंबर रोजी मिझोरामसोबत मणिपूरचा दौरा करतील अशी शक्यता आहे। वांशिक संघर्षानंतर मोदी पहिल्यांदाच या राज्याला भेट देणार आहेत। मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून तिथे लोकनियुक्त सरकार आहे। मात्र पुन्हा सत्तेत यावं म्हणून भाजप प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर मोदींचा मणिपूर दौरा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदी एकदाही मणिपूरला गेले नाहीत अशी टीका काँग्रेसनं वारंवार केली होती आणि त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊन काय बोलतात याकडे लक्ष असेल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा शासनानं निर्णय घेतलाय। 2022 पासून बंद असलेली ही परीक्षा आजपर्यंत अनेक पोलीस अंमलदारांच्या करिअरमधला मोठा अडथळा ठरत होती। या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसंच तरुण पोलीस अंमलदारांसाठी पीएसआय पदाचा मार्ग पुन्हा एकदा खुला झालाय। तर तरुण पोलीस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय।